श्री मुरलीकांत राजाराम पेटकर स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा यशस्वीपणे पार करून क्रीडा आणि संरक्षण या क्षेत्रामध्ये भारताची मान उंचावणारा धडाडीचा योद्धा म्हणजे पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर. 1 नोव्हेंबर 1944 रोजी इस्लामपूर, सांगली येथे आपला जन्म झाला. लहानपणापासूनच आपणास कुस्ती तसेच इतरही खेळांची आवड होती. खेळ जणू तुमच्या नसानसात रुजलेला होता. पुढे सैन्य दलात जाऊन तिथेही उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण आपली वेगळी ओळख निर्माण केली. 1964 मध्ये जपान येथील क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेत. सन 1965 मध्ये भारत-पाक युद्धात आपण योगदान दिलेत. वीर सैनिकासारखे लढलात. तब्बल 9 गोळ्या शरीरावर झेलल्यात. त्यातील 1 गोळी आजही त्या घटनेची आठवण म्हणून आपल्या शरीरात आहे. या घटनेने आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. तब्बल 2 वर्षे आपण असामान्य धैर्य दाखवून आपल्या तब्येतीत सुधारणा घडवून आणलीत. अपंगत्व आलं तरी त्यावर मात केलीत. जिद्द आपल्या उरात होती, प्रयत्नांची होती प्रामाणिक साथ. उडत्या पाखरांचे पंख छाटूनी नियतीने केली शरीरावर मात. जायबंदी झालेल्या पायात ताकद येण्यासाठी डॉक्टरांनी आपणास जलतरण करण्याचा सल्ला दिला आणि त्याच पाण्यात आपण पाय घट्ट रोवून उभे राहिलात. नव्हे, त्या पाण्याचे अनभिषिक्त सम्राट झालात. 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात आपण पहिले सुवर्णपदक मिळवलेत. स्वतःचाच आधी केलेला विक्रम मोडलात. मग कधीही मागे वळून पाहिलेच नाहीत. स्विमिंगबरोबरच भालाफेक, गोळाफेक, वेटलिफ्टिंग, नेमबाजी या खेळातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेत. हाँगकाँग, कॅनडा, जपान, अमेरिका अशा अनेक देशातील विविध अपंग क्रीडा स्पर्धांमध्ये आपण पदकांची लयलूट केलीत. अशा सर्व स्पर्धांमध्ये मिळून एकूण 127 सुवर्ण व 154 रौप्य पदकांचे आपण मानकरी आहात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपणास प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मानाच्या श्री शिवछत्रपती पुरस्काराने सुद्धा आपणास गौरविण्यात आले आहे. एका विकलांग खेळाडूला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2018 मध्ये मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने खऱ्या अर्थाने आपल्या कर्तृत्वाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. वयाच्या 80व्या वर्षी असलेला उदंड उत्साह तरुण पिढीला सुद्धा थक्क करायला लावणारा आहे. आपली कठोर साधना आणि अतुलनीय साहस आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, यात शंका नाही. 1972 मधील पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आपला व आपल्या देशाचा एक सुवर्ण अध्याय सुरू झाला. जर्मनीतील हेडलबर्ग येथील स्पर्धेत आपण जलतरण या क्रीडा प्रकारात भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिलेत आणि आपल्या देशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवलात. या घटनेला यावर्षी 51 वर्षे पूर्ण झाली. आपल्या या सोनेरी कारकिर्दीसाठी आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्याला गौरवताना आम्हालाच गौरवान्वित झाल्यासारखे वाटत आहे. आपल्या या पराक्रमी कार्याला पुन्हा एकदा सलाम.